काय गडबड मित्रांनो. तर आज आपण निघालोय गावी आपल्या सुजित भावाचा गोंधळ आणि मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी. तर सकाळी उठून ऑटो केली आणि ठाण्याला गेलो दादाकडे आणि तिथून आम्ही उबर केली आणि निघालो गावाला. थंड थंड ठंडी ठंडी हवा, इतनी खुशी इतनी खुशी. काल तर बोलत होतो ब्लॉग बनवायचा, हे करायचं ते करायचं. आणि सकाळी लवकर निघून पण माणगावच्या ट्रॅफिकचा सामना करावाच लागला. जुगाड बघा, थंड पाणी ठेवण्याचा जुगाड प्रवासामध्ये. थर्मास बॉटल आणि उरलेलं पाणी पिऊन घ्यायचं. चला आम्ही थांबलोय CNG भरण्यासाठी. 6-6.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आमच्या गावी देवघर बंदरवाडी. आणि यांची हालत बघा, उलटी करून करून हैराण बघा. आणि घरी चाललाय आता चालत. हा बघा, हा उलटी करणाऱ्यांचा बादशाह रोनाल्डो 7 कसा चाललाय बघा. कसं, कुठे जायचंय? सहलीला जायचा. काय रे बघा त्याची हालत. आणि पोचलो आपण आपल्या घरी खेड देवघर बंदरवाडीमध्ये. कसलं भारी वाटतंय ना घर. इकडे राहण्याचा काय आनंदच वेगळा आहे. काय पाडतोय तू? काय रे? बघू कुठला आलाय? अरे वा, बघू इकडे दाखव. एक नंबर. काय कैरी? पाडले की जातो आता आणायला. काय वाढल्या? चीक लागेल हाताला सगळा बाबू. कैऱ्या काढून आणि खळून दमले. आता आजीच्या हातचं जेवण खात आहेत. गावाला पोचल्यावर वाटलं होतं की कडक ऊन असेल, पण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी एवढं भारी वातावरण झालं होतं. फुल वादळ बघा. काय आणलं से काढून? सुका काजू. टमाटर नाहीत रे ते. टमाटर ह्याच्यासाठी लहान मुलांना, आजच्या पिढीला, नवीन पिढीला गावी आणणं गरजेचं आहे. कारण त्यांना काजूचं फळ हे टमाटर वाटतंय. काजूची झाडं. आता काजू काय जास्त राहिले नाही. बोंड आहे बघा, बोंड आहे. विशाल काढतोय काजूचं फळ. हा काढ. अहो शपथ, खाऊन दाखव आता. खाऊन दाखव लगेच. अरे खाऊन दाखव. खोलतोय बघा कसा. बघा वा, कोकणातलं स्वर्ग सुख. मस्त आहे बोलतोय. तोंडाला पाणी सुटलं रे. हे बघा कशी बी वेगळी करतोय. काजू काय हा थोडा खाय. हो स्वर्ग. रसवंती. वाह, मजा आहे का? मोबाईल चेंज करतो आता. हे येडा आहे का? हा ऐतिहासिक आहे. मे महिन्याच्या 9 मे. अरे हेच अरे तुम्ही तर पण मारला हे येड्यानं. कोडकऱ्यांचा बेत आहे. फणस 4 काढायला सांगतो. 4 फणस.
गल्ल काय ते कौजत्यात कवलं नाही आहे दुकडगरे बनतील. मग काय करा निकाल हे चल बाबू, अरे डोक्यात पडेल इकडे. तोच फणस आहे, काढा आपल्याला मस्त उकडगरे करायला. हा तो आहे ना मध्ये एक. आता गरे काढा म्हणजे गरे वरण नाही काय चला फणस काढून झालेत. आता सगळेजण भावंड आणि फॅमिली निघाले रानात मजा करायला. आता आपण आपल्या गावाच्या हनुमान मंदिरात जातोय त्या दर्शन घ्यायला आणि तिथूनच बघायचं पुढे काय भेटतंय का मजा करायला. कारण की रानात आज दुपारी 3 वाजता मे महिन्यात 9 मे मध्ये असं वातावरण झालं. बघा दृश्य बघा तुम्ही कसं वाटतंय ते. नशिबाने असं वातावरण झालं. ऍक्च्युली अजून आमची भावंड येणार आहेत, हां पण आता जेवढे जमले त्यांच्याबरोबर आम्ही एक छोटीशी स्मॉल मजा करतोय. तर आपण नंतर उद्या सगळेजण आल्यावरती परत जाणार आहे बाहेर रानामध्ये फिरायला. तेव्हा लांबचा रूट असेल आपला. हा तरी जे लोक अजून आले नाहीत त्यांना आम्ही व्हिडिओ काढून पाठवतोय, जेणेकरून ते आज रात्री तरी बसतील गाडीमध्ये आणि येतील. आणि आमच्या बाबूनी हे मिस करतोय मला वाटतं कदाचित. जर ते नशिबात असेल तर तो कदाचित आज रात्रीच्या गाडीने येईल, पण तो ही सगळी मजा मिस करेल आणि कदाचित माझ्या चॅनलला बघून तो मजा करेल. माझ्या चॅनलवरती जी व्हिडिओ येईल तर तुम्हाला पण बघायची असेल ही व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नाही आपला नाही तो. गावच्या मंदिरात जाऊन सगळ्यांनी हनुमंताचं दर्शन घेतलं आणि निघालो रानामध्ये. भेटलं सुप्रियाला. गुड गुड. चोरते बघ सुप्रिया, चोरते बघ ती बघ. अरे ठीक आहे त्याच्यात नको. आता कटबीट काय नाही. हे बघा ही कुडाची भाजी आहे, या फुलांची भाजी करतात. आता नको, पण एवढीशी याची नाही भाजी बनणार नीट. अरे बनेल ना, भरपूर आहे. आपण काढत जाऊ. पिशवी आणायला पाहिजे होती. टी शर्ट काढा. काय तोडते काजू हातावर घ्यायचा नसता का? काजू बेकार आहे. किती वाटते चांगले. दगड नको मारू लागेल. शीतल खतरों के खिलाड़ी विशाल मोरे, खतरों के खिलाड़ी. डेंजर आहे. हाच आमचा शोध लावतो की कैऱ्या किती आंबट आहेत, काय लेवलचे आंबटपणा आहे ना याला म्हणून कळतं. एक्सपर्ट आहे. कैऱ्यांचा ब्रँड अँबॅसिडर विशाल मोरे. कैरीचा बाटा पण हा चुकून काढतो. भाऊजी आमचे काजूच्या झाडावर चढलेत बघा. ते बघा फुल एकदम. वहिनी इथे पातेऱ्यात ना सुक्या बिया गोळा करते, फुल कोकणी स्टाईल. आणि ती जाम बोंड आली आहेत आणि सुक्या बिया तर रास आहेत या झाडावरती. बाप रे, भाऊजींनी फाटी जमा केलीत. भाऊजींनी झाड हलवला पण फक्त फाटी आलेत. काजू आला 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 आला. हे बघा रानामध्ये काजू आंबे पाडून दमले. पाण्याची सोय झालेली आहे. ही बघा करवंद जमा करून पानांची भेलपुरीचा बनवलाय आणि त्याच्यात करवंद ठेवलेत. हा हिने बनवलाय. हा ज्याची बोलायची टाकी फुटते तो काय करतोय बघा.
इस जंगल के हम दो शेर. सगळं असू दे काय होते त्याला करवंद खा आणि ते भरपूर बाजून फक्त काढता आली पाहिजे. आता हे आणले काढूया आपण सगळं ओतून आणि करू त्याला. सुकी चांगली नाही लागत ओली मस्त लागते. कुड्याची भाजी. कुड्याच्या फुलांची भाजी. शहरातल्या लोकांना माहिती नाही जास्त करून ही पौष्टिक भाजी. ही फक्त गावाला आल्यावरच ही मजा कळते. आम्हाला नाही माहिती बाबा. त्यांना माहित नाही अजून, पण हे आज खातील. अरे हा खाईल, अरे खाईल वरची. रानमेवा, कोकणचा रानमेवा बघा. काजू, गूळ, कैऱ्या, तस्करी. बस चला बघा, आता थोडंसं आम्ही आता उद्या जाणार आहे खूप फिरायला, पण आता आम्ही जमलोय तर थोडंसं आलो पाठीमागे घराच्या फिरायला. हे बघा फणस बघा झाडावरती. आमच्या आजोबांनी आमच्या लहानपणी लावलेलं झाड आहे. आज आम्हाला फळं देतोय. आमच्या आजोबांनी बघा फणस बघा. आणि इकडे तुम्ही बघा मोठे मोठे इडलिंबू आलेत. लिंबू दिसणार नाहीत व्हिडिओमध्ये पण आहेत. लिंबू नाही ते सीताफळ आहे. नाही रे सीताफळ नाहीत, लाकूड आहे तो. नाही अक्रोड असेल अक्रोड. नाही रे मोठा आहे. लिंबू आहे तो इडलिंबू म्हातारा इडलिंबू आहे. हे बघा आमच्या आजोबांनी आमच्या लहानपणी लावलेली बाग आहे. आंब्याची झाडं, फणस, अननस आणि काजू पण आहेत. असे दिसणार नाही, दाखवतो तुम्हाला. आंबे बघा कसे असले बघा. आहे का बघा जमिनीला घासतायत आंबे बघा. आणि तिकडे एक बोंड पण पडलं आहे, त्याला सुकी बी पण आहे. दिसतोय. चला कोणाची वाट बघताय? चला या माझ्या बरोबर. चिमणे आता काजू काढून झालेले आहेत आणि आम्ही आता चाललोय सुक्या काजूच्या बिया भाजण्यासाठी आमच्या घराच्या पाठीमागच्या परसावनामध्ये. चला तुम्हाला दाखवतो. इथे जागा आहे. आता चूल आपण लावूया आणि भाजूया. बघूया चला. इथे आता चुलीची बघा इथे लावली, तयारी केली काजू बिया भाजायची. फाटी जमा करतायत बघा. जे मेहनत केलेत तस्करी, काजूच्या सुक्या बिया जमवल्या पातेऱ्या कोतेऱ्यात ना, त्या काजूच्या बियांमधनं सुक्या बियांमधनं आता काजूचे गळ काढायचा टाइम आलेला आहे. तर ही असली मजा जी आहे मे महिन्याची सुट्टी. मे महिन्याची सुट्टी काय असते ती बघा. देवघर बंदरवाडी. तो तिथे विशाल काजूच्या बिया आणतोय. तरी आज जे लोक नाही आले शनिवारी त्यांनी ही मजा मुकलेली आहे. आपण बघूया ते आल्यानंतर काय मजा करता येईल. पण आता सगळे थकलेत जरा, पण तरी उत्साह तेवढाच काजूच्या बिया भाजण्याचा बघा. हे बघा मज्जा आहे. शिजू एकदम छान वळलेली. काजूच्या बिया भाजायची तयारी. ही मजा. मे महिन्याची सुट्टी आहे बघा. काजू, सुके काजू, विशाल मोरे. बघा कसे भाजतो काजू आणि कसे आम्ही त्याच्यातनं अख्खे घर काढतो. पुढे आपली जमा करून आणते. झाड आहे ना ते दादा. ठेवा पात्रा त्याच्यावरती. बस झालं एवढा. बस थोडा गरम होऊ द्या आणि ह्याच्यावरती आता काजू टाका सुके. हा सुके काजू टाका आणि काजूचा एकदा चिक निघायला लागला ना की त्याला वरती थोडीशी आग लावा. गरम झाल्याशिवाय पाठी पेटली पाहिजेत पहिली. काढते मग काढ भाजतील. आणि एक तर आता फ्रेश काजू आहेत ते लवकर आग लावली कधी त्या काजूला. आग लागली नाही ती त्या काजूला. आग लावायची अजून. आता पॉवरफुल 2 मिनिटात काजूचे छिलके बाहेर निघून डायरेक्ट काळा भुक्का होईल.
एवढे बारीक आहे तर भुकाच होणार आहे याचा. अटॅक होईल अटॅक. कडक झाला इसतो खाली खाली टाकली ना कडक आणि फाटी पण मस्त टाकली बाबांनी. मी दारू वाळ टाकलाय. मिक्स तेल केलं पाहिजे त्याच्यात. लागली 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 अभी ठीक कर देत आहे अभी. अरे लांब ना बघ लांब ना. अरे विजू काजूनी आता काजूने एकमेकांना आग पकडले. ठेवा का आता उचला तो पत्रावर टाका इकडे डायनासॉर. बाप रे. या साईडला उडवा भावी तिकडनं. उडू हा उडवा उडवा या साईडला. पत्रा उचला खाल्ला खाल्ला पत्रा उचला. बाप रे. उचल दादा. मजा आहे यार. उडवा उडवा ते करत मजा येते. भुसा होईल भुसा. हा उलटा कर उलटा कर. कर उलट. हा दाब, दाब. एक नंबर. भुसा होईल तो भुसा होईल. राहू दे, राहू दे, भुसा होईल तो नाहीतर भुसा होईल. भुगा भुगा सर्व भुगा झालाय. पहिला बोललेलं जायला वाजला जाऊन दे खायचं बघायला मजा आली. ठीक आहे मजा आली. घरी काठी भेटली. काजूच्या बिया भाजून झालेल्या आहे. तुम्ही बघितलं आता फुल अशी आग लागली होती काजूच्या बियांना. आता आम्ही त्या एक एक अशा फोडून गर काढतो. बघूया किती गर मिळतात का किती जळून खाक झाल्या. यांनी काढले. थांबा तुम्हाला दाखव. लाची आग घेतलीस का रे वा? भयंकर घेतलीस का? मग ही विजवताना घेतली. असं तो झप्पा पडला रे. काढला यांनी अक्का काजू काढला रे. काढला बघू. भुगा होता. हे बघ, काय काय भुगे झाले असणार. एक नंबर. आता खाऊन काजूच्या बिया आणलेत. फोडूया आता. बघूया कसे घर निघतात बाहेर. चला या बघा. बारीक नाही ना इथे भेटत आहे. केला मी चालू. हा ठीक आहे ठीक आहे. दिसतंय ना अक्का घर काजू अक्का घर. माझ्या बिया झालेत सोलून. इथे बिया सोलायला सुक्या बिया ज्या भाजल्या आहेत त्या फोडून काजू घर काढतात. ते कामगार बसलेत बघा. मी दाखवतो तुम्हाला. चला बघा. काजू जात आहेत कुठे पण. काजू खाताय तिथे बसून. अरे तिथे तुमची वाट बघतायत लोक. का खाताय तिथे आम्ही. वा खेड्याचा बाजार. तिथे वाट बघताय. थोडे तरी न्या तिथे. माल नको तिथे नेऊन दे. मी खाल्ले. असली माल तर इथे फोडतायत ते बघ. आणि मज्जा करतायत. फोडो खाओ फोडो खाओ. हा बघा हा बाब्या. त्याची बायको तिथे बोलते नाही माझे हे आणून देणार आहेत मला काजू. आणि हा इथे कपाकप तिकडे काढून काढून इथे ठेवलेत. अजून कोणीतरी भाजायला 4-5 तयार होत आहेत. आणि ह्यांना काळे घे. तसं नाही दगड मारायचा वरती त्याच्यावर थोडासा. मोठी घे. हां हां हळू हातावर मारशील. जमते का. बस चल. चला लवकर. आली वरच्या वाडीतली पोरं आली काय. चला आंघोळ झालेली आहे मस्त नदीवरती. चार्जिंग पण संपत आले. आता 20% चार्जिंग राहिले. फुल फ्रेश. आता घरी जाऊन बघूया काय खायला बनवलं आहे का. मस्त असे उकडगरे तयार झालेले आहेत. बनवलेले आहेत उकडगरे. हे बघा इकडे पंगत बसलेली खायला. कोकणातलं स्वर्गसुख. मग अशी तुम्ही बघितलं आपण काजूच्या बिया कशा भाजल्या. आता आपण आंघोळ करून आलोय फ्रेश होऊन. आणि आता कडाक्याची भूक लागलेली आहे. तर त्या भुकेसाठी आपल्याला घरी बनवलेले आहेत उकडगरे. अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस इथेच समाप्ती आहे. चला आजचा दिवस संपलाय. आणि आता आम्ही झोपतोय. चला एवढा इकडे. ओ माय गॉड. वर्क फ्रॉम ऑफिस. वर्क फ्रॉम गाव. वर्क फ्रॉम कोकण करतोय विशाल मोरे बघा. पणजीच्या घरी एकत्र झोपण्याची मजा. चला रे झाली का तयारी. चला
चला झाली तयारी चला. गरम खूप होतोय. गरम होते, खूप गरम होते. फॅनचा जुगाड केलेला आहे. बंद केला तो. अरे हे बघ, सुप्रियाने बंद केला. चलो कुठे आहे आजी? आजी गेली. चला चला जाऊया. आज आपल्या सुजितचा गोंधळ आहे लग्नाचा, म्हणून आम्ही गावाला आलो. तर मे महिन्याची पण फुल एन्जॉय आणि आता गोंधळ पण. तर चालू झाला आहे गोंधळ. चला बाकी राहिली, ये लवकर. चला मेन मेंबर. जावई बघा ना, तुझं ते EY बघतात ना. हा हा. कोण बघतात? कुलस्वामी देवा साथी देवा नसणाऱ्या बामध्याची देवा तुझ्या भक्तांचा देवा त्यांचा लग्नाचा सुजितरावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी. आता सुजित आठवा काय ते आठवेल. जोडायचं तिला घ्या. नाही रे बाबा, मला नाही येत. घे ना हे. तुम्ही पुढे या. पुढे आपल्या नाव जोडलं नाही. चला गावाला आलोय तर गोटा बघायला जाऊया. गुरांचा आपला वाडा असतो ना, तिथे सगळे गुरं बांधलेत. ते आता विलुप्त होत चाललंय, पण आहे आमच्याकडे एक. चला या बघूया आपण. पेंडा आहे, पेंडा गवत. ही भाभी आमची काय करते रे? शिजू माझी काय करते? हा बघा वाडा, सगळी गुरं बसलेत. हे बघा
ऐका नाही, गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे भावंड मस्त घरी एकत्र येऊन गप्पा मारतायत बघा कसे. सगळ्या बहिणी भाऊजी सगळेजण मस्त बसून गप्पा मारतायत आजीच्या घरी. आणि हा बघा दमलाय बिचारा, सकाळीच आला होता. भयंकरवाला ऊन आहे, जबरदस्त. मे महिन्याची दुपार. आणि ह्याच्यामध्ये मी आता आपल्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक थंड पाणी घेण्यासाठी आलो बाहेर. कारण पाण्यासाठी खूप लांब यावं लागतं घरातून थंड पाण्यासाठी. तर आलो आहे पण मी, आणि आता चाललो आहे घेऊन. तर बघा किती खुश होतात ते थंड पाणी आणि कोल्ड्रिंक बघून. चला, हा बघा हा देव माणूस एवढ्या उन्हात ना स्कूटी घेऊन मला घेण्यासाठी आला, देव माणूस. आणि आता आम्ही घेऊन चाललो आहे आईस्क्रीम. अरे बाबू ह्याच्यात कसा देणार रे? भाई उठले का देऊ? ये रे पेंटा. हा गोंधळाच्याच दिवशी संध्याकाळी लगेच सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. त्या पूजेची सुरुवात झाली. चला, सगळे कार्यक्रम झाले आणि भावंड रात्री अंगणामध्ये घराच्या बसले आपला फेवरेट हाऊजी गेम खेळण्यासाठी. बघा फुल मजा करतात. आणि अशा तऱ्हेने हा पाऊस आलेला आहे मे महिन्यामध्ये, पहिला पाऊस. बघा आनंद, हा वास, मातीचा वास, एक नंबर. भारी काम. मे महिन्यामध्ये पहिल्या पावसाचा आनंद घेताना हे बघा बघा आनंद घेतात पहिल्या पावसाचा. हा बघा आता भिजून आलाय फुल भारी वास. बघा ध्रुव आणि जय मोरे पावसाचा आनंद घेत आहेत. पहिला पाऊस. काही लोक सोडून गेले, आज एक दिवसाची सुट्टी कॅन्सल करून निघून गेले. ते मी हा आनंद आता ते मुकलेले आहेत. काय पाऊस आहे म्हणून एवढं गरम होत होतं. पूजेचं सामान मंदिरात ठेवायला आलो. आमचं हनुमान मंदिर. दिनमोरे चाललाय पाया पडायला. जय हनुमान. चला, तर आपल्या घरातले सगळे कार्यक्रम झाले. गोंधळ, पूजा. मग आम्ही आता निघालोय, वेळ मिळाला तर वहिनीकडे, तळ्यामध्ये वहिनीच्या घरी. तर आम्ही आता चाललोय वहिनीकडे तळ्यामध्ये. तर बघूया आता, त्यांचं तळ्यातलं घर नवीन बांधायला घेतलं आहे, तर ते सध्या दुसरीकडे राहतात. त्यांचं घराचं काम पण आपण बघूया. तळ्यामध्ये टॉप क्लास घर बांधणार आहेत ते लोक, मधले बंगलो टॉप क्लासचा. तर आता तिथे जाऊन आपण बघणार आहे आणि वहिनीच्या आईवडिलांना पण भेटणार आहे. तर चला बघूया आपण. काही आले का बघा मराठी शाळेची हालत बघा गावच्या.
ही मराठी शाळा आहे बघा, क्रांतिज्योती विद्यालय, वाचवा मराठी शाळा, तळेगावची मराठी शाळा आहे ही. हे बघा, हे पोचले स्कूटीनी, आता आमची वाट बघतायत आणि आम्ही पूर्ण चालत आलेलो आहे तळ्यामध्ये. हे बघा, हम्म हम्म बरी आहे हो. मी तुला अर्ध देईन कसली पार्टी घरी गेला. कसली बाकी गेली सगळी लोक. हो गेले की गेले. मम्मीला सांगते मग करायला येतो ते बरं पडेल. हा नवीन किती नेटवर्क घराचं काम. किती नेटवर्क नाही आलं तर मम्मीला आताच फोन केला असताना. बघितलं का, एक नंबर असं घराचं काम चालू आहे भारी. त्यामुळे सध्या ते त्यांच्या वाड्यामध्ये राहतात, पण वाड्याला असं भारी घर बनवलं आहे त्यांनी. मग अशी मी तुम्हाला दाखवलं. काय घर बनल्यानंतर बघा, गणपतीपर्यंत बनेल ना रे? हो बनेल. गणपतीपर्यंत बनेल. चाय पिण्याचा आनंद बघा, भारी घर. आणि हा हा बोलात. एवढ्या गरमीमध्ये पण आम्ही चहा पितो. वी आर अ टी लवर. बोल आता नाही घेतला माझी. हा, बोल आता नाही घेतला. मातीचं घर, संध्याकाळची वेळ, पावसाळ्याचं वातावरण आणि अंगणामध्ये बसून दादासोबत गरम चहा पिण्याचा आनंद घेताना आणि खूप साऱ्या गप्पा. चला मजा आली. उभी काढ अशीच. चहा घेतली खरवस नाही. अरे खर्जवणी खर्जवणी दूध, तोच माझा अर्धा पड. दे 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 चमच्याने विनोद दादाला एक दे. नसीब वालों को मिलता है आणि गावचा ते ओरिजिनल खर्जवणी. थँक्यू फॉर महेश मोरे. चिंचवाडी बस थांबा मस्त बांधलाय आता नवीनच बघा. बस स्टॉप, असे बस स्टॉप पाहिजेत. आपल्या टी रिक्षा आले. बघू तुम्ही सांगितलं कशाला इथं जायला माझं चालत जाऊ. तुला पण चला तर मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कराड आणि कोल्हापूरला. चला, जय शिवराय.